भाजपचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चाललाय. मग तो विस्तार पक्षाचा असेल, सदस्यांचा असेल किंवा पक्षाच्या संपत्तीचा. कारण निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अहवालातून समोर आलेली माहिती पाहून तुम्ही हैराण व्हाल. भारतीय जनता पक्षाला इलेक्टोरल बॉन्ड्समधून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले आहेत. 2022-23 मध्ये या बॉन्ड्सच्या माध्यमातून भाजपला सुमारे 1300 कोटी रुपये मिळाले आहेत आणि हे पैसे याच काळात काँग्रेसला मिळालेल्या पैशांच्या 7 पट अधिक आहेत. भाजपा आणि काँग्रेस हे मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत. 2021-22 या आर्थिक वर्षात भाजपला एकूण 1775 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. 2022-23 मध्ये भाजपचं एकूण उत्पन्न हे 2360.8 कोटी रुपये होतं, जे आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1917 कोटी रुपये होतं. दुसरीकडे काँग्रेसनं निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 171 कोटी रुपये कमावले आहेत, जे 2021-22 या आर्थिक वर्षात 236 कोटी रुपयांपेक्षा कमी होते. तर व्याजातूनही भाजपची कमाई वाढल्याचं पाहायला मिळतंय. भाजपला गेल्या आर्थिक वर्षात 237 कोटी रुपये व्याज म्हणून मिळाले आहेत, तर 2021-22 या वर्षाच्या तुलनेत 135 कोटी रुपये अधिक आहेत. निवडणूक आणि सर्वसाधारण प्रचारावरील एकूण खर्चापैकी भाजपनं विमान आणि हेलिकॉप्टरच्या वापरासाठी 78.2 कोटी रुपये खर्च केले आहेत, जे 2021-22 मध्ये खर्च केलेल्या 117.4 कोटी रुपये होते. पक्षानं उमेदवारांना आर्थिक सहाय्य म्हणून 76.5 कोटी रुपये दिले आहेत, जे 2021-22 मध्ये 146.4 कोटी रुपयांच्या तुलनेत कमी आहेत. राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षांबद्दल बोलायचं तर समाजवादी पार्टीनं 2021-22 मध्ये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 3.2 कोटी रुपये कमावले आहेत. 2022-23 मध्ये या निवडणूक रोख्यांद्वारे समाजवादी पार्टीला एकही पैसा मिळालेला नाही. आणखी एक प्रादेशिक पार्टी तेलुगू देसम पार्टी. या तेलुगू देसम पार्टीला 2022-23 मध्ये निवडणूक रोख्यांद्वारे 34 कोटी रुपये मिळाले आहेत, जे मागच्या आर्थिक वर्षातील रकमेपेक्षा 10 पट जास्त आहेत. पण इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे नक्की काय? ते इलेक्टोरल बॉन्ड्स किंवा निवडणूक रोखे ही राजकीय पक्षांना देणगीच्या रूपात पैसे देण्याचं एक माध्यम आहे. यामध्ये कोणत्याही भारतीय नागरिकाला अथवा कॉर्पोरेट कंपन्यांना ठराविक रकमेचे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करून ते एखाद्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षाला पक्षनिधी म्हणून दान करता येतात. हे एखाद्या वचनपत्रासारखं आहे. भारताचा कोणताही नागरिक किंवा कंपनी भारतीय स्टेट बँकेच्या निवडक शाखांमधून त्याची खरेदी करून त्यांना हव्या त्या कोणत्याही राजकीय पक्षांना अनामिकपणे दान करू शकतात. भारत सरकारनं 2017 मध्ये इलेक्टोरल बॉन्ड योजनेची घोषणा केली. या योजनेला सरकारनं 29 जानेवारी 2018 कायदेशीररित्या लागू केलं. या योजनेअंतर्गत भारतीय स्टेट बँकेच्या ठराविक शाखांमधून खरेदीदार 1000 रुपयांपासून 1 कोटी रुपयांपर्यंतचे हे बॉन्ड खरेदी करू शकतात. या इलेक्टोरल बॉन्ड्सना व्याज नसतं. तसंच बॉन्ड खरेदी करण्यासाठी ठराविक कालावधी उपलब्ध करून देण्यात आलेला असतो. या काळातच खरेदीदाराला या बॉन्डची खरेदी करता येते. तसंच लोकसभा निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारकडून निश्चित केलेल्या 30 दिवसांच्या कालावधीत हे इलेक्टोरल बॉन्ड हे खरेदीसाठी उपलब्ध करून दिले जातात. एखाद्या व्यक्तीनं अथवा कंपनीनं राजकीय पक्षाला निधी म्हणून हे बॉन्ड दिल्यास 15 दिवसांच्या आत त्या राजकीय पक्षाला ते आपल्या खात्यात जमा करून घेणं बंधनकारक आहे. तसंच इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळणारा पक्षनिधी हा मान्यताप्राप्त पक्षांनाच मिळू शकतो. ज्या पक्षाची निवडणूक आयोगाकडे अधिकृत नोंद आहे आणि त्या पक्षाला यापूर्वीच्या निवडणुकीत किमान 1% जास्त मतं मिळाली आहेत. भारत सरकारनं ही योजना सुरू करताना इलेक्टोरल बॉन्ड देशात राजकीय फंडिंगची व्यवस्था पारदर्शक करेल असं म्हटलं होतं. पण इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून देणगी देणाऱ्यांची माहिती गोपनीय ठेवली जाते आणि त्यामुळेच काळ्या पैशाचा यात वापर होण्यास चालना मिळू शकते असा प्रश्न गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार उपस्थित केला जातोय. कारण एखादी कंपनी किंवा व्यक्ती इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करते तेव्हा त्याची माहिती संबंधित बँकेकडे असते. बँक ही एक स्वायत्त संस्था नाहीये आणि त्यामुळेच आपल्या पक्षाला दान न देणाऱ्या किंवा इतर पक्षांना अधिक दान देणाऱ्यांची माहिती बँकेकडून मिळवून त्यांच्यावर सत्ताधारी दबाव टाकू शकतात असा आरोप केला गेलाय. या इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणगीचा मूळ कळत नाही आणि त्यामुळेच या बॉन्डच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत एडीआर या संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात इलेक्टोरल बॉन्डच्या योजनेविरोधात याचिका दाखल केली होती. एडीआर असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म ही एक स्वयंसेवी संस्था आहे.
निवडणुका लढलेले उमेदवार आणि जे विजेते खासदार, आमदार आणि मंत्री आहेत त्यांची गुन्हेगारी, आर्थिक आणि शैक्षणिक आणि आयकर विषयी तपशीलवार माहितीची तपासणी करून त्यांचा अहवाल ही संस्था सादर करते. यामध्ये ते राजकारणाच्या संपत्तीत झालेली वाढ, घट, राजकीय पक्षांच्या निधीमध्ये झालेल्या वाढीचं विश्लेषण करण्याचं आणि त्यावर संवैधानिक पद्धतीने अंकुश निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. यावरची सुनावणी फी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवलाय. दरम्यान आलेल्या या अहवालानुसार 2022-23 या आर्थिक वर्षात भाजपला एकूण 2,120 कोटी रुपये मिळाले आहेत. यापैकी 61% निवडणूक रोख्यांमधून म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड्समधून मिळाले आहेत आणि उर्वरित हे व्याजातून. आणि अशा प्रकारे भाजपा हा सर्वाधिक श्रीमंत पक्ष ठरला आहे. अक्षरा चोरमारे, लोकमत.com.